सुखा सद्धम्मदेशना सुखा संघसमग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माचे निर्मिती केली असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये मंगलमैत्रीची भावना उत्पन्न करतो। आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे। ज्या माऊलीने आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असा त्याग केला, त्या त्यागाचं फळ, त्या त्यागाचं बलिदान आज बहुजन समाज अत्यंत सुखपूर्वक जीवन जगत आहे। ज्या माऊलीने जर त्याग केला नसता, समर्पण जर केलं नसतं, तर आज जे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत, तर ते सुखपूर्वक जीवन आपण जगलं नसतं। आणि म्हणून त्या मातेच्या कार्याला, त्या मातेच्या त्यागाला, निस्सीम भावनेला या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत। त्यागाची परिभाषा जेव्हा आपण करतो, त्याग कसा असावा, त्याग किती करावा, कोणत्या कोणत्या प्रकारचा त्याग करावा, असं जेव्हा आपण चिंतन मनन करत असतो, तर त्यागाच्या अनेक व्याख्या आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतात। परंतु महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्या काही स्त्रिया येत असतात, तर त्या स्त्रियांचा जो त्याग आहे तो सर्वोपरी त्याग आपल्याला पाहायला मिळतो। मग सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये माता यशोधरा येत असेल, महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये सावित्रीबाई येत असेल, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये मातेच्या रूपाने जिजाई येत असेल, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईच्या रूपाने माता रमाई येत असेल, म्हणजे अशा प्रकारे जे जे महापुरुष या भूमीमध्ये होऊन गेले, तर त्या महापुरुषांच्या यशस्वीतेसाठी, त्यांच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी या महान स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग केला आहे। ज्यामध्ये वर्तमान काळामध्ये माता रमाईचा त्याग सर्वश्रेष्ठ आहे। माता रमाईच्या त्यागासारखा या सृष्टीमध्ये, या जगामध्ये अन्य कोणत्याही प्रकारचा त्याग आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने काव्याच्या रूपाने आज आपणाला धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। जे मी स्वतः कविता लिहिली होती, काव्य लिहिलं होतं, त्या काव्याचा
विस्तार म्हणजे रमाईचं संपूर्ण जीवनचरित्र, तसं तर एक महाकाव्य माता रमाईच्या जीवनावरती होऊ शकते. कारण एका काव्यामध्ये, एका कवितेमध्ये माता रमाईचं जीवनचरित्र येऊ शकत नाही. एक महाकाव्य निर्माण होऊ शकते, एवढा असीम आणि एवढा महान त्याग माता रमाईचा. तरी पण काही शब्दांमध्ये माता रमाईचं जीवनचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करणार आहोत. रमाई तुझे नाव घेता मनी मातेचा भाव येतो, तुझ्या अनमोल त्यागाचे आम्ही मोजेत फळ खातो. माता रमाईचं नाव घेता क्षणी म्हणजे हे जे नातं आहे, बाबासाहेबांचं नाव किंवा माता रमाईचं नाव जेव्हा आपण घेतो तर अगदी लहान बालक असेल, वृद्ध व्यक्ती असेल, मध्यमवयस्कर असेल, म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा व्यक्ती असेल तर माता रमाईचं नाव जेव्हा आपण घेतो तर सहज माता रमाई असं आपण म्हणतो, नाही का. म्हणजे मातेचा भाव आपल्या मनामध्ये माता रमाईचं नाव घेताक्षरी येत असतो. जगामध्ये असं दुसरं कोणतंच नातं नाही. जगामध्ये असं कोणत्याही एखाद्या स्त्रीसाठी, एखाद्या पुरुषासाठी असं नातं लावल्या जात नाही जे नातं माता रमाईसाठी आपण लावतो. सहज एक मातेचा भाव आपल्या मनामध्ये येत असतो. आणि केवळ म्हणजे बाबासाहेबांना किंवा रमाईला मानणारेच लोक फक्त त्यांना माता रमाई असं म्हणत नाही, तर या भारतवर्षामध्ये जेवढेही लोक असतील नाव घेताना माता रमाईच असं नाव घेतलं जातं. मग तो अन्य धर्माचा असो, अन्य जातीचा असो, अन्य संप्रदायाचा असो. म्हणजे अशा प्रकारचं जे कार्यकर्तृत्व आहे, हे कार्यकर्तृत्व केवळ माता रमाईच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सहजगत्या जेव्हा जेव्हा माता रमाईचं नाव येते तर मनी अंतर्मनामध्ये मातेचा भाव येतो असं म्हटलं आहे. आणि त्यांनी जो त्याग केला, माता रमाईचा असीम त्याग आहे, त्या त्यागाची तुलना आपण करू शकत नाही. एवढा असीम त्याग माता रमाईने आपल्या परिवाराचा त्याग केला, आपल्या पतीचा त्याग केला, आपल्या संसारिक जे काही सुख आहे या सर्व प्रकारच्या संसारिक सुखाचा रमाईने त्याग केला. आणि त्या त्यागाचं त्या त्यागाचं समर्पण, त्या त्यागाचं बलिदान आज जे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत केवळ माता रमाईच्या त्यागाचं ते फळ आहे, जे की आपण मौजेत खात आहोत, आहे की नाही, आनंदाने खात आहोत. तसं वास्तविक पाहता असंख्य लोकांना म्हणजे त्या त्यागाशी काही घेणं देणं नाही आहे. माता रमाईच्या त्यागाशी काही घेणं देणं नाही, बाबासाहेबांच्या त्यागाशी काही घेणं देणं नाही. काही लोक तर कृतज्ञ म्हणजे कर्तृज्ञ भावाने जीवन जगतात की आम्ही परिश्रम केले, आम्ही मेहनत केली, आम्ही शिकलो, आम्ही नोकरीला लागलो म्हणून आम्ही सुखपूर्वक जीवन जगत आहोत. परंतु जो अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या अधिकाराच्या बलाने आपण ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्राप्त केल्या. कृतज्ञ भाव काही लोकांच्या चित्तामध्ये नसतो. कारण भगवंत असे म्हणतात की कृतज्ञ भाव, ऐक ना, उपकाराची जाण ठेवणारी लोक या जगामध्ये फार कमी आहे, फार दुर्मिळ आहे. जर उपकाराची जाण असते तर विहारामध्ये जागा पुरली नसते, ऐक नाही. जर उपकाराची जाण असते तर म्हणजे इथे असंख्य लोक आले असते. उपकाराची जाण जर असती तर काही लोकांना तर माहीतही नसेल की रमाईची जयंती आहे. आणि बघा स्टेटसवर बघा तुम्ही, स्टेटस असतील, मोबाईलच्या डीपी असेल किंवा इकडे तिकडे फॉरवर्ड करणारी असंख्य लोक आहेत. मेसेज फॉरवर्ड करणारी इकडे तिकडे असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. स्टेटसवरती माता रमाईचा त्याग असेल, सर्व गोष्टी लिहिल्या असतील, परंतु त्याच माता रमाईला प्रत्यक्ष रूपाने आपण अभिवादन करावं अशा प्रकारची भावना फार कमी लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. का होते? कारण कृतज्ञ भाव नाही ना, उपकाराची जाण नसल्यामुळे. म्हणजे एक जुनी मन आहे, की नाही, म्हणजे आजार सर्वांनी वैद्य मरो अशा प्रकारचं आहे. म्हणजे ही जी भावना आहे लोकांच्या मनामध्ये, तर लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना नसल्यामुळे त्या त्यागाचं आम्ही मोजेत फळ खातो. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्ही सुखपूर्वक आहो, आम्ही आनंदी आहो, आम्ही अशा प्रकारचं जीवन जगत आहोत, अशा प्रकारची भावना
अकृतज्ञ भाव मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे अशा प्रकारची भावना आपल्याला पाहायला मिळते. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण कृतज्ञ भाव, आपल्या मनामध्ये उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे. कारण त्यांचा जो त्याग आहे तो असीम त्याग आहे. त्या त्यागाची तुलना अनेक कोणत्याही गोष्टीशी आपण करू शकत नाही. आणि माता रमाईच्या त्यागाचं फळ आपण मौजेत खातो असं म्हटलं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये म्हटलं आहे, तू अनंत कष्ट भोगले भीमाला साथ देण्या, दुःखाचे ओझे वाहिले आम्हा सुख देण्या. तू अनंत कष्ट भोगले, भीमाला साथ देण्या. बाबासाहेबांना साथ देण्यासाठी माता रमाईने अनंत कष्ट भोगले. अनंत कष्ट, ज्या कष्टाची तुलना आपण करू शकत नाही. बाबासाहेब जेव्हा देश विदेशामध्ये म्हणजे शिक्षण घेण्यासाठी गेले, तर शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर बाबासाहेबांकडे जो पैसा असायचा तर तो पैसा अगदी मोजका असायचा. म्हणजे जी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिल्या गेले होते त्या स्कॉलरशिपच्या आधाराने बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षण घेत होते. जाताना रमाईला काहीतरी थोडी रक्कम बाबासाहेबांनी दिली होती आणि एवढे वर्ष बाबासाहेब तिकडे राहिले. संपूर्ण संसाराचा भार माता रमाईने आपल्यावरती घेतला होता. रामजी बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत सुखपूर्वक रमाईच्या जीवनामध्ये काही दिवस होते. परंतु रामजी बाबा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर घराचा जो संपूर्ण कारभार आहे, जबाबदारी आहे, ती संपूर्ण जबाबदारी माता रमाईवरती आली होती. मीरा आत्या सुद्धा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण घरामध्ये असणारी रमाई हे सर्व कार्य बघत होते. आणि आपण बघतो की माता रमाईने अगदी गौऱ्या सुद्धा थापल्या. माता रमाईने लाकडे सुद्धा विकले, माता रमाईने कोळसे सुद्धा म्हणजे विकले. बाबासाहेब जेव्हा माता रमाईला म्हणतात की रमू, तू म्हणजे गौऱ्या विकत आहे, तुला याचं काही वाटत नाही का? रमाई म्हणते की कष्ट जेव्हा आपण करत असतो, कष्टाची लाज कशाला वाटायला पाहिजे? आपण कोणतेही कष्ट करावे, कष्ट करताना, मेहनत करताना, परिश्रम करताना आपल्या मनामध्ये लज्जाभाव नसावा. वाईट कर्म करताना लज्जाभाव असावा. मेहनत करताना, परिश्रम करताना कोणत्याही प्रकारचा लज्जाभाव आपल्या मनामध्ये नसावा. मग ते कोणत्याही प्रकारचं कार्य असो, छोटं कार्य असो, मोठं कार्य असो, मेहनतीचं कार्य असो, परिश्रमाचं कार्य असो, तर ते कार्य करण्यासाठी आपल्या मनामध्ये लज्जाभाव नसावा. कारण आपण परिश्रम करत आहोत, मेहनत करत आहोत. अकुशल कर्म करण्यासाठी आपण लज्जा बाळगली पाहिजे. रमाई म्हणते की साहेब, हे कष्टाचं काम करण्यासाठी मला बिलकुल लाज वाटत नाही, लज्जा वाटत नाही, कारण ती मेहनत आहे, परिश्रम आहे. बाबासाहेब सुद्धा रमाईच्या या उत्तराने अनुत्तरित होतात. म्हणजे रमाईच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आणखी आदराची भावना वाढते की रमाई किती स्वजळ मनाची आहे, प्रेमळ मनाची आहे, किती निर्मळ मनाची आहे. सहजगत्या कोणत्याही प्रकारच्या कार्याला ती करते. म्हणजे अशा प्रकारचं परिश्रमपूर्वक माता रमाईने आपला संसार चालवला. तासन तास बाबासाहेब अभ्यास करत होते. तासन तास अभ्यास करत असताना माता रमाई बाबासाहेबांची काळजी घेत होती. जेव्हा जेव्हा बाबासाहेब अभ्यास करत असत, माता रमाई भोजन नेऊन देत असे. आपण बघतो, साहित्यामध्ये वाचतो. आणि भोजन दिल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षामध्ये सुद्धा ते राहत नसत. भोजन थंड होऊन जायचं, पुन्हा त्या ठिकाणी रमाई त्याला गरम करायची, बाबासाहेबांसमोर ठेवायची, पुन्हा बाबासाहेब अभ्यास करायचे. कधी कधी अनेक दिवस, अनेक प्रसंग असे यायचे की बाबासाहेब भोजन करतच नसत. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की पतीचं भोजन झाल्याशिवाय पत्नी भोजन करत नसे. आणि रमाई सुद्धा एक त्या विचाराची होते, बाबासाहेबांनी जर भोजन केलं नाही तर रमाई सुद्धा भोजन करत नसे. अनेक दिवस रमाईला उपवासमार भोगावे लागत असे. म्हणजे अशा प्रकारचा त्याग, अशा प्रकारचं समर्पण माता रमाईने बाबासाहेबांचा संसार पूर्ण करण्यासाठी केलं होतं. संपूर्ण घरातील कारभार, अनेक वेळा बाबासाहेबाचे रमाईचे वाद सुद्धा होत असत, भांडण सुद्धा होत असत. म्हणजे ज्याप्रमाणे अन्य स्त्रियाप्रमाणे रमाईला सुद्धा असं वाटायचं की आपल्या पतीने आपल्यासोबत बोलावं, आपल्या पतीने आपल्याला वेळ द्यावा, घर कामामध्ये वेळ घालावा किंवा अन्य प्रकारच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील. परंतु बाबासाहेबांच्या वाचन वेडेपणामुळे
रमाईला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बाबासाहेब वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे रमाईमध्ये बाबासाहेबांमध्ये अनेक वेळा वादविवाद सुद्धा होत असत, जसे की अन्य पती पत्नीमध्ये होतात. परंतु जेव्हा रमाईला ही गोष्ट लक्षामध्ये आली की बाबासाहेब हे वेगळे व्यक्तिमत्व आहे, बाबासाहेब यांचं कार्य वेगळं आहे, आपण त्यांच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये आणि एक क्षेत्र आपलं, संसार हे क्षेत्र आपलं आहे, अभ्यास आणि समाजकार्य हे बाबासाहेबांचं दुसरं क्षेत्र आहे. अशा प्रकारच्या स्वतःच्या मनाला रमाईने समजून घेतलं आणि तेव्हापासून कोणत्याही प्रकारे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये रमाईने अडथळा निर्माण केला नाही. म्हणजे संपूर्ण जीवन बाबासाहेबांना साथ देण्यासाठी संपूर्ण आपल्या इच्छा आकांक्षेचा माता रमाईने त्याग केलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण दुःखाचं ओझं तिने वाहिलं कोणासाठी, तर आपणा सर्वांना सुख देण्यासाठी, आपल्या सर्वांना आनंद देण्यासाठी. कारण रमाईने जर दुःख भोगलं नसतं, रमाईने जर त्याग केला नसता, तर आज जे सुखाचे क्षण आपल्या जीवनामध्ये आले किंवा सुख आपण जे उपभोगत आहोत, तर ते सुख मात्र आपण कोणत्याही प्रकारचं उपभोगलं नसतं. त्याच्यानंतर असं म्हटलं आहे, कोमल हृदयावर तुझ्या काळाने असंख्य घाव केले, तुझी गोंडस चार लेकरे तुला कायम सोडून गेले. कोमल हृदयावरती अनंत घाव केले. माता रमाई अगदी लहान असताना, म्हणजे यशवंत मनवर आपल्या कादंबरीमध्ये लिहितात की दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये किती असावं, दुःख किती असावं मानवी जीवनामध्ये, म्हणजे एवढं दुःख जीवनामध्ये असावं की दुःखाला सुद्धा लाज वाटावी, दुःखाला सुद्धा लाज वाटावी, एवढं दुःख माता रमाईच्या जीवनामध्ये होतं. लहानपणी रमाईचे पिता मृत्यूला प्राप्त झाले, असंख्य दुःख तेव्हा रमाईला झालं. त्यानंतर रमाईची माता रुक्मिणी सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली, तेव्हाही तिला अनंत दुःख झालं. म्हणजे अगदी कोवळं वय असताना 6 वर्षाची माता रमाई होती, तर तेव्हाच दोघेही म्हणजे माता पिता मृत्यूला प्राप्त झाले. अगदी हे दुःख सरते न सरते काही दिवस सुखाच्या क्षण येतात, लगे पिता समान रामजी बाबा मृत्यूला प्राप्त होत असतात. लगेच काही दिवसानंतर जी आई समान प्रेम देणारी मीरा आत्या असते, तीही मृत्यूला प्राप्त होत असते. अशा प्रकारचं दुःख म्हणजे जीवनामध्ये अनंत भोगते माता रमाई. मृत्यूचं दुःख रमाईच्या जीवनामध्ये खूप मोठं होतं. त्याच्यानंतर स्वतःची मुलगी इंदुमती मृत्यूला प्राप्त होते, स्वतःचा मुलगा राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो, रमेश मृत्यूला प्राप्त होतो, गंगाधर मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे 4 मुलं अगदी मृत्यूला प्राप्त होतात. किती दुःख आहे, किती वेदना आहे. म्हणजे या मनावरती, या कोवळ्या मनावरती असंख्य वेदना, असंख्य घाव रमाईने म्हणजे सोचलेले आहे. जेव्हा राजरत्न म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असतो, गंगाधर मृत्यूला प्राप्त होत असतो, तर गंगाधर मृत्यूला जेव्हा प्राप्त होतो, तर रमाई म्हणते की साहेब, म्हणजे जेव्हा पत्रामध्ये आपण वाचतो की गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, हे तुम्हाला मी सांगितलं नाही आहे, पत्राच्या द्वारा मी कळवते आहे, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून मी तुम्हाला उशिराने कळवत आहे. गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला हे मी तुम्हाला उशिराने कळवत आहे. साहेब, गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला कारण गंगाधरला औषध सुद्धा मिळालं नाही. जेव्हा डॉक्टरकडे मी गेले, डॉक्टरने गंगाधरला हात सुद्धा लावला नाही, स्पर्श सुद्धा केला नाही, कारण डॉक्टरची फीज अगोदर देण्याची राहिली होती. डॉक्टर म्हणाले की रामू, अगोदरची फीज तुम्ही द्यावी लागेल, अगोदरची फी जर तुम्ही दिली तर मी तुम्हाला पुन्हा औषध देईल. साहेब, तेव्हा माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा एक आणा सुद्धा नव्हता की जो तुमच्या पुत्राला मी औषध देऊ शकेल. म्हणजे केवळ औषध न मिळाल्यामुळे, औषध न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. राजरत्न सुद्धा अगदी कोवळ्या वयामध्ये म्हणजे मृत्यूला प्राप्त होतो. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या समोर राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो.
बाबासाहेब असं म्हणतात की माझा राजरत्न अत्यंत राजबिंड आहे, तो अत्यंत म्हणजे माझ्यावरती गेला आहे, मी त्याला खूप शिकवणार आहे, मी त्याला मोठं बनवणार आहे, माझ्यापेक्षाही त्याला ज्ञानी मी बनवणार आहे. अशा प्रकारे राजरत्नाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब विचार करतात. परंतु राजरत्न मूर्तीला प्राप्त होतो, ही गोष्ट बाबासाहेबांना सहन होत नाही, ही गोष्ट माता रमाईला सुद्धा सहन होत नाही. आणि तेव्हापासून माता रमाई अत्यंत म्हणजे तिच्या मनावरती खूप मोठा घाव होतो आणि तेव्हापासून माता रमाईची तब्येत मात्र बिघडत असते. जेव्हा राजरत्नाचं म्हणजे त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बाबासाहेबांना म्हणते की बाबासाहेब आता खूप वेळ झालेला आहे, आपण राजरत्नाला शेवटचा निरोप दिला पाहिजे. तेव्हा बाबासाहेबांना ते म्हणतात की राजरत्नाच्या सेवेसाठी वस्त्र आणायचं आहे, कपडा आणायचा आहे. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की साधा 2 मीटर कपडा आणण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहे. बघा, बाबासाहेब बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टर असणाऱ्या व्यक्तीकडे 1 आणा 2 आणे सुद्धा त्या प्रसंगी नसावे. कार्यकर्ते म्हणतात की ठीक आहे बाबासाहेब, आम्ही आणून देऊ. त्या बाबासाहेब असं म्हणतात की नाही, मी कुठल्याही प्रकारे समाजाचा पैसा माझ्या परिवारासाठी त्याचा उपयोग मी करणार नाही. आणि माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडते आणि राजरत्नाला गुंडाळून त्या ठिकाणी राजरत्नाला मूठमाती दिली जाते. म्हणजे किती असीम असा त्याग आहे. मुलासाठी 2 मीटर कपडा मिळू नये याच्यापेक्षा आणखी त्याग कोणता आहे? एवढा महान आणि असीम असा त्याग माता रमाईने बाबासाहेबांनी आपल्यासाठी केला आहे. जेव्हा दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी जायचं असते, बाबासाहेबांचे भाऊ बाळाराम म्हणतात की भिवा कुठे निघाला? अरे तुझा प्रिय पुत्र आताच मृत्यूला प्राप्त झाला आणि तू कुठे जात आहे? तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की मी जर आज गेलो नाही तर आज या ठिकाणी माझा एकटा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, परंतु मी जर आज गेलो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. मला गोलमेज परिषदेमध्ये जावंच लागणार आहे. आणि बाबासाहेब आपला प्रिय पुत्र मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्याच दिवशी गोलमेज परिषदेमध्ये जात असतात. म्हणजे मनाचा किती मोठेपणा आहे, किती दुःख जीवनामध्ये झालेलं आहे. या संपूर्ण दुःखाला त्यांनी सहन केलं आणि दुःखाला सहन करून बाबासाहेबांनी आपल्यासाठी असीम असं कार्य केलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की त्या कोमल हृदयावरती अनंत असे काळाने अनंत असे घाव केलेले आहे, जे घाव शेवटपर्यंत माता रमाईच्या जीवनामध्ये कायम राहिले आहे. आणि 4 मुलं माता रमाईने स्वतः त्याला मूठमाती दिलेली आहे. असीम आणि महान असा त्याग आपल्या परिवाराचा त्यांनी केलेला आहे. समोरच्या वाक्यामध्ये म्हटलं आहे, त्यागाची खरी मूर्ती जगात दुसरी नाही, तुझ्या पाऊल वाटेने येथे कोणीच जात नाही. रमाईसारखी त्यागाची मूर्ती जगामध्ये अन्य आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण रमाई ही त्यागमूर्ती आहे. कोणत्याही प्रकारे रमाईने जे सुख आपण उपभोगतो संसारामध्ये, ज्या स्त्रिया सुख उपभोगतात, कोणत्याही प्रकारचं सुख माता रमाईने आपल्या जीवनामध्ये भोगलं नाही. ना दागदागिन्याचं सुख तिच्या जीवनामध्ये तिला प्राप्त झालं, ना चांगल्या प्रकारचं राहण्याचं साडी घालण्याचं सुख तिला तिच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, किंवा चांगल्या प्रकारचं भोजन ग्रहण करावं त्या चांगल्या भोजनाचं तिला सुख प्राप्त झालं, चांगलं राहावं याचं सुख तिला प्राप्त झालं. म्हणजे ज्याला सुखाची परिभाषा आपण म्हणत असतो व्यावहारिक दृष्टिकोनातून, तर त्या व्यावहारिक दृष्टिकोनातून माता रमाईला कोणत्याही प्रकारचं सुख लाभलेलं नाही आहे. त्यामुळे असीम असा त्याग माता रमाईने आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. असीम असा त्याग, ज्या त्यागाची तुलना अन्य कोणाशी सुद्धा होऊ शकत नाही. त्याग कसा असावा, त्याग कोणत्या प्रकारचा असावा, जेव्हा आपण रमाईचं जीवन चरित्र बघतो, वाचतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल. जेव्हा बाबासाहेब विदेशामधून बॅरिस्टरची पदवी म्हणजे घेऊन येत असतात आणि बॅरिस्टरची पदवी घेऊन आल्यानंतर बाबासाहेबांचा सत्कार व्हावा, बाबासाहेब बॅरिस्टर झाले, बाबासाहेबांचा सन्मान झाला पाहिजे, अशा प्रकारे जेव्हा कार्यकर्त्यांना वाटतं, रमाईला सुद्धा साहजिक वाटतं आपण सुद्धा या समारंभामध्ये जावं, आपल्या
पतीला बघावं. अनेक वर्षानंतर आपण आपल्या पतीला बघत आहोत आणि रमाई जेव्हा विचार करते की या सभेमध्ये जायचा असं म्हटलं आहे, त्या ठिकाणी असंख्य लोक बाबासाहेबांना बघण्यासाठी येत असतात आणि रमाई विचार करते की आपण तर गेलं पाहिजे, परंतु जायचं कसं? बाबासाहेबांना म्हणजे बघण्यासाठी आपण जायचं कसं? कारण जाण्यासाठी आपल्याकडे साधं लुगडं सुद्धा नाही आहे, साधी साडी सुद्धा नाही आहे की जी चांगली साडी घालून आपण बाबासाहेबांच्या त्या अभिवादन सत्कार सभेमध्ये जावं. रमाई विचार करते की जर आपण आपल्या घरच्यांना जर मागितले, म्हणजे जे काही त्यांच्या घरातील दुसऱ्या स्त्रिया असतील त्यांना किंवा अन्य कोणाला जर मागितले तर स्त्रिया म्हणतील, बघा बॅरिस्टरची पत्नी आणि साधी साडी सुद्धा तिला घालण्यासाठी नाही आहे, माझ्या पतीचा अपमान होईल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि असं म्हटलं आहे की माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना शाहू महाराज जरीचा फेटा देत असतात. तर रमाईला आठवतं की एक जरीचा फेटा आपल्या घरी आहे आणि जेव्हा ती शोधते जरीचा फेटा मिळतो. असं म्हटलं आहे माता रमाई तो जरीचा फेटा घालून त्या ठिकाणी, त्याची काही साडी होत नाही परंतु ज्या पद्धतीने रमाईला घालता येत असेल त्या पद्धतीने तो जरीचा फेटा रमाई घालून जाते. बाबासाहेबांना एवढ्या लोकांमध्ये आपण अशा अवस्थेमध्ये भेटावं हे माता रमाईला संयुक्तिक वाटत नाही आणि त्या लाखो जनसमूहामध्ये माता रमाई बाबासाहेबांना बघत असते. क्षणामध्ये बाबासाहेब त्या लाखो लोकांना निहाळत असतात, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकतात. तर रमाई सुद्धा बाबासाहेबांना दिसते. रमाई आणि बाबासाहेबांची नजरेला नजर भिडते. बाबासाहेबांना अनंत दुःख होते, अनंत वेदना होतात, कारण बाबासाहेब जाणतात की माझी पत्नी अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आपल्या म्हणजे जे काही आपलं मन आहे या मनाला आवरतात, कारण आपल्या डोळ्यातून एक अश्रू जरी इथे आला असेल तर लाखो लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ शकतो. म्हणून बाबासाहेब आपल्या मनाला आवरतात. जेव्हा घरी जातात असं म्हटलं आहे की घराचा दरवाजा बंद करतात आणि बोक्साबोक्सी लहान लेकरासारखं बाबासाहेब रडत असतात. कारण रामू, मी तुला कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही, ना मी तुला सांसारिक सुख देऊ शकलो, ना मी तुला राहण्याचं सुख देऊ शकलो, म्हणजे या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं मी तुला सुख देऊ शकलो नाही, अशा प्रकारे भावना बाबासाहेब व्यक्त करत असतात. म्हणजे माता रमाईचं जे त्याग आहे तो असीम असा त्याग आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा त्याग आहे याची तुलना जर आपण केली असेल, आपण चिंतन मनन केलं असेल तर सर्वसामान्य स्त्री करू शकत नाही. जगामध्ये अशी कोणतीही स्त्री नाही आहे की जी माता रमाईच्या पाऊल वाटेने या ठिकाणी चालत असेल. माता रमाईच्या पाऊल वाटेने इथे कोणीही चालणार नाही असं म्हटलं आहे. सूर्याची सावली तू कोटी हृदयाची माऊली, अनेकांना अन्न दिले तू स्वतः राहिली भुकेली. सूर्याची सावली तू कोटी हृदयाची माऊली. सूर्य, बाबासाहेबांना आपण सूर्य म्हणतो. सूर्याची सावली माता रमाई होती. म्हणजे बाबासाहेबांची तुलना जर आपण केली असेल, महान होते बाबासाहेब. बाबासाहेब महान होते. बाबासाहेबांच्या सोबत सहवास करणे, बाबासाहेबांच्या सोबत जीवन जगणे ही सर्वसामान्य गोष्ट नव्हती. कारण अशा प्रकारचा त्याग केवळ एक महान स्त्रीच करू शकते, अन्य कोणीही करू शकत नाही. स्वतः अनेक वेळा रमाई उपाशी राहिलेली आहे आणि अनेक वेळा उपाशी माता रमाई राहिली, केवळ बाबासाहेबांना चांगल्या प्रकारचं जीवन मिळावं, बाबासाहेबांनाही चांगल्या प्रकारचं राहावं, त्यांनी अभ्यास करावा, अशा प्रकारचा त्याग माता रमाईच्या मनामध्ये होता. जेव्हा माता रमाईला क्षयरोग झाला होता आणि क्षयरोग झाल्यानंतर डॉक्टरचा सल्ला होता की माता रमाई आता अधिक काळ म्हणजे जिवंत राहणार नाही आहे, तर रमाईला कुठेतरी हवेशीर अशा वातावरणामध्ये नेलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनाला थोडी प्रसन्नता लाभेल, अशा प्रकारची भावना डॉक्टरनी व्यक्त केली. तेव्हा असं म्हटलं की धारवाड या ठिकाणी एक म्हणजे हॉस्टेल असतं मुलांचं, जे बाबासाहेबांनी काढलेलं असतं. तर त्या हॉस्टेलमध्ये माता रमाई जात असते. नैसर्गिक वातावरण असतं आणि नैसर्गिक वातावरण असताना तिथे गेल्यानंतर 2 दिवसापासून असं म्हटलं आहे, 2 दिवसापासून ते तिथले जे मुलं आहे, जे हॉस्टेलमधील जे मुलं आहे, तर 2 दिवसापासून त्यांना अन्न मिळालेलं नसतं. कारण सर्व राशन म्हणजे संपलेलं असते
आणि रमाई विचार करते की जे मुलं नेहमी खेळत होते, जे फिरत होते, ते मुलं दिसत नाही आहे. जो काही हॉस्टेलचा जो इन्चार्ज असतो तो काही रमाईला सांगत नाही. आणि मग शेवटी रमाईपर्यंत ही गोष्ट जाते. रमाई त्याला विचारते की काय झालं, मुलं काय येत नाहीत बाहेर. तर तो सांगतो की 2 दिवसापासून हॉस्टेलचं संपूर्ण अन्न म्हणजे संपलेलं आहे. म्हणजे जो काही दुकानदार आहे तो अन्न देत नाही आहे, कारण त्याची बाकी पैसे देणं बाकी आहे. तेव्हा रमाई म्हणते की तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली, अगोदर सांगायला पाहिजे होते. आणि स्वतःच्या हातामधील ज्या सोन्याच्या म्हणजे बांगड्या असतात त्या 2ही बांगड्या रमाई त्याला देत असते आणि जा म्हणते, हे त्या म्हणजे कोणाकडे तरी गहाण ठेव आणि याचे पैसे आण. माझे साहेब जेव्हा येतील तर तेव्हा निश्चितपणे त्याला सोडून घेतील. म्हणजे रमाई त्याला देते आणि असं म्हटलं की स्वतःच्या हाताने, माता रमाई स्वतःच्या हाताने त्या संपूर्ण हॉस्टेलच्या मुलांना पुरणपोळी त्या ठिकाणी खाऊ घालत असते. म्हणजे बघा किती त्याग आहे. स्वतः माता रमाईने म्हणजे कोणत्याही प्रकारे स्वतःला सुख मिळावं, स्वतः सुखी राहावं अशा प्रकारची भावना निर्माण केली नाही. स्वतः उपाशी राहिली, परंतु अन्य लोकांना, मुलांना तिने जेव घातलं. म्हणजे किती करुणा हृदय होतं माता रमाईचं, किती ममता माता रमाईच्या मनामध्ये होती. म्हणजे अशा प्रकारचं सुख तिच्या जीवनामध्ये, ज्या सुखाची अनुभूती अन्य स्त्रिया घेतात ते कोणत्याही प्रकारचं सुख माता रमाईला लाभलं नाही. केवळ त्याग, केवळ असीम त्यागाची भावना माता रमाईच्या जीवनामध्ये होती. अनंत कष्ट, अनंत दुःख माता रमाईने आपल्या जीवनामध्ये भोगलेलं आहे. दागदागिने आदींची हाव कधीच केली नाही, पण तुझ्या रूपा समान विश्वात सौंदर्य नाही. कोणत्याही प्रकारचे दागदागिने रमाईला लाभले नव्हते. रमाईला सुद्धा असं वाटायचं की अन्य स्त्रिया ज्याप्रमाणे दागदागिने घालतात त्याप्रमाणे आपण सुद्धा दागदागिने म्हणजे घातले पाहिजे, आपल्याला सुद्धा दागदागिने मिळाले पाहिजे, अशी भावना अनेक वेळा रमाईने म्हणजे निर्माण सुद्धा केली होती मनामध्ये भावना. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की विजय ठीक आहे. तर अशा प्रकारची भावना म्हणजे दागदागिन्याचे कोणत्याही प्रकारे हाव रमाईने म्हणजे केलेला नाही आहे. रमा रामो रमाई हा स्वर गुंजे भूवरे, तुझ्या ऋणाचे ओझे राहील या धरतीवर. रमा असेल, रामो असेल, रमाई असेल, बाबासाहेब आपल्या पत्नीला रामू या प्रिय शब्दाने संबोधित असत. रमा सुद्धा बाबासाहेबांना साहेब या शब्दाने संबोधित असे. म्हणजे अशा प्रकारचं अत्यंत प्रेमपूर्वक असं हे नातं बाबासाहेबांबद्दल, रमाईबद्दल बाबासाहेब कृतज्ञ भाव व्यक्त करत असताना असं म्हणतात की मी रमाईला कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही. थॉट्स इन पाकिस्तान नावाचा ग्रंथ बाबासाहेब रमाईला म्हणजे समर्पित करत असते. रमाईचा त्याग महान आहे. बाबासाहेब जर घटनाकार झाले असतील, बाबासाहेब जर विश्वरत्न झाले असतील, बाबासाहेब दलितांचे कैवारी झाले असतील तर केवळ आणि केवळ माता रमाईच्या सहकार्यामुळे. माता रमाई जर बाबासाहेबांना लाभली नसती, माता रमाईसारखी त्यागी स्त्री जर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आली नसती तर कदाचित आज बाबासाहेब आपल्याला म्हणजे या अवस्थेमध्ये पाहायला मिळाले नसते. पण माता रमाईचा असीम आणि महान असा त्याग आहे. या त्यागाची जाण आपण आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे आणि रमाईच्या त्याग आपण लक्षामध्ये घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या प्रसंगी एवढीच देशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.